नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण नवीन नवीन पाहुण्यांना निमंत्रित करत असतो. मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी या संकल्पनेच्या अंतर्गत मराठा समाजामध्ये उद्योजकता, व्यावसायिकता आणि आर्थिक व्यावहारिकता यावी आणि त्यांच्यामध्ये उद्योजकता, व्यावसायिकता याचबरोबर त्यांचं अर्थकारण समृद्ध व्हावं याच्यासाठी आम्ही हा पॉडकास्ट सुरू केलाय. आज आपले खास पाहुणे आहेत. खरं तर हे मला मुलासारखे आहेत. निखिल आणि आदित्य हे पेट्स अँड मी नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवतात. पेट्स अँड मी याचा अर्थ असा आहे की पाळीव प्राणी याच्यावर एक व्यवसाय ते करतात. तर त्याच्याबद्दल आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहे. आपण प्रथम या पॉडकास्टमध्ये निखिलचं स्वागत करू. निखिल, नमस्कार. नमस्कार दादा. सर्वप्रथम तुम्ही या पॉडकास्टसाठी आम्हाला जी संधी दिली, त्या संधीबद्दल मी आपलं आभारी आहे. कारण ह्या तुम्ही दिलेल्या संधीमुळे आम्ही तेवढे सन्मानित झालो आहेत आणि तितकेच नम्र देखील आहोत दादा. ह्यामागचं कारण देखील असं आहे, की एका जिल्हा किंवा राज्य लेव्हलच्या क्रिकेटरला जेव्हा अचानक क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सवरून क्रिकेट खेळायसाठी जसा कॉल येतो, तसा तुमचा कॉल मला आला आणि तेव्हा जी त्याची भावना असेल, अगदी तशीच भावना आमच्या दोघांची या ठिकाणी झालेली आहे. सो ते तुमचं मोठेपण आहे दादा. सो थँक आदित्य, तुझंही स्वागत या पॉडकास्टमध्ये करतो. नमस्कार दादा. निखिलनं त्याच्या भावना व्यक्त केलेल्याच आहेत, की मीही सांगतो, की या पॉडकास्टला तुम्ही जी संधी दिलीत, कारण हा व्यवसाय दादा नवीन आहे. पेट्सबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकलंय किंवा बऱ्याच वेळा जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. पण याच्यातून एक व्यवसाय उभा करू शकतो किंवा याच्यातून एक व्यवसायाची संधी निर्माण करू शकतो. ही गोष्ट कदाचित सगळ्यांसाठी नवीन असेल आणि हे तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून या संधीचं जे विजन लोकांना दाखवताय, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करू. देवादिकालापासून जर बघितलं तर अगदी खंडोबा देवाच्या जवळ बघितलं तर वाघ्या कुत्रा असतो. दत्तगुरूंच्या जवळ बघितलं तर 4-5 कुत्री असतात. अगदी आमचे महापुरुष असतील आणि त्यांच्या भोवती अगदी छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, महाराजा सयाजीराव गायकवाड हे असतील, तर तुम्ही जर बघितलं तर सगळ्यांच्या भोवती कुत्रं असतं. आणि ह्याचं महत्व असं आहे की ते विश्वासू असतं, प्रेमळ असतं, जिव्हाळ्याचं असतं. आणि म्हणून मानवाने त्याला खूप प्रेम केलं, खूप विश्वास दिला आणि ते आपलं घराचं सदस्य झाल्यासारखं झालं. आपण जर बघितलं तर एका चांगल्या घरामध्ये एक कुत्रं, मांजर तर हमखास असतं. काही लोक अनेक कुत्री पाळतात, शौक असतो त्यांना. काही लोक अनेक मांजरी पाळतात. परंतु पाळीव प्राण्यांचा एक व्यवसाय असतो. पेट इंडस्ट्री नावाची एक गोष्ट जगभर आता नव्याने उदयाला आली आणि या पेट इंडस्ट्री बद्दल आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचंय आणि याच्यासाठी आपण या पॉडकास्टला सुरुवात करतोय. आपण आदित्यपासून सुरू करू. आदित्य, अरे तुझ्याकडे एक सिम्बा नावाचं कुत्रं आहे. तर ते तुझं खूप प्रेमळ आहे आणि मग त्या सिम्बामुळेच तू या व्यवसायाकडे आला असं मला कळतं. बरोबर दादा. सिम्बा हा जर्मन शेपर्ड आहे. सो आता तो रिसेंटली 3 वर्षाचा झाला. 45 दिवसाचा असताना त्याच्यासोबत एक घटना घडली, की सिम्बा आमच्या टेरेसवरती खेळत असताना 3ऱ्या मजल्यावरून त्याने उडी मारली आणि सुदैवानं तो वाचला आणि त्याला डॉक्टरांनी सांगितलं, की याला विश्रांतीची गरज आहे आणि 45 दिवसाचं पिल्लू असल्यामुळे फार काही करू शकत नव्हतो. पण 6 महिन्याचा झाल्यानंतर त्याच्या पायात एक आपण जे म्हणतो ना, चालताना आपण लंगडतो, हो. असा एक प्रकार दिसला. तर मी जवळपास दादा 40 डॉक्टर फिरलो, बापरे. की प्रत्येकाने मला सांगितलं, की याचं ऑपरेशन करावं लागेल आणि याचं आयुष्य इथून पुढे असंच राहणार आहे. ऑपरेशन करून देखील. तरी मी माझा शोध कायम ठेवला आणि 41वा डॉक्टर त्या एक लेडी होत्या, प्रज्ञा ढोकरीकर मॅडम, सहकार नगरमधल्या. बर. त्यांनी सांगितलं, की याला एक औषध मी देते, जे की टॉनिक आहे आणि हे दिल्यानंतर जरी याला ऑपरेशनची गरज पडली, तर मी माझी प्रॅक्टिस सोडते. ओके. आणि त्यातून तो सुधारला आणि आज तो अक्षरशः एका हेल्दी डॉग सारखा आहे. अरे वा. आणि तिथे मला जाणवलं, की इंडस्ट्रीमध्ये माहिती किंवा आपण जे म्हणतो, की नक्की एका पेट पॅरेंटला हात धरून शिकवावं लागतं, की चुकीचं काय, बरोबर काय? आणि ॲज अ पेट पॅरेंट मी भावनिक होतो. त्यामुळे ऑपरेशन करायला मी तयार झालोही असतो. पण मला योग्य माहिती देणारी लोकं खूप कमी भेटले आणि त्या शोधासाठी मी ठरवलं, की माझ्यासारख्या असंख्य पेट पॅरेंट्सला ज्यांना खऱ्या माहितीची गरज आहे, तर माहिती पुरवणे आणि लोकांना शहाणं बनवणे
यासाठी आम्ही पेट्स अँड मी सुरुवात केली. निखिल, अरे तुझा मित्र आदित्य आणि तुम्ही हा व्यवसाय सुरू केलाय. खरं तर आपण सिम्बाची पहिल्यांदा सुरुवात याच्यासाठी केली कारण तुमचा व्यवसायाचा तो प्रवास आहे. 100% पण मला खरं तुमचं बालपण, तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि तुमचं शिक्षण हे मला जाणून घ्यायचंय. कारण तू इंजिनियर आहे, तो फार्मासिस्ट आहे. बरं. म्हणजे 90% या देशामधले लोक जे शिक्षण घेतात तो व्यवसाय करत नाही. याच कॅटेगरीमध्ये तुम्ही येता. म्हणून तुमच्या बालपणापासून थोडंसं मला जाणून घ्यायचंय. दादा माझा जन्म हा सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. माझे वडील हे एसटीमध्ये कोरेगाव आगारामध्ये सीनियर क्लार्क म्हणून कार्यरत होते. माझी आई गृहिणी होती आणि माझं शिक्षणाबाबत बोलायचं झालं तर माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे सरस्वती विद्यालय कोरेगाव या मराठी माध्यमातून झालं. खरं सांगायचं झालं तर दादा 7वी पर्यंत मी तसं शिक्षणात बरा होतो. जे आहे ते बरं. 7वी पर्यंत शिक्षणात मी बरा होतो. हेच आणि त्यावेळी मराठा सेवा संघ किंवा मराठा मित्र मंडळातील जे कोरेगावातले लोक होते, आदरणीय तात्यासाहेब डेरे असतील, बरोबर. सी.आर. वर्गे तात्या असतील, त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना एन्करेज करायसाठी, अभ्यासात उत्तेजित करायसाठी एक बक्षीस वितरण समारंभ करणे, व्याख्यानं घेणे, ह्यासारख्या गोष्टी चालू केल्या आणि त्यातूनच माझं खरं अभ्यासाकडे ओढी जी आहे ती लागली आणि तिथून माझा डिस्टिंक्शनच्या पर्यंत प्रवास हा चालू झाला. बरं. त्या गोष्टी त्या कारणीभूत त्यावेळी तशा ठरल्या. नाही पण कशात इंजिनिअरिंग केलं तुम्ही? मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलं. अरे म्हणजे वाह! 10वी पर्यंत असताना मी थोडी राजकीय आणि सामाजिक कार्याची ओढी होती. मी जी.एस. देखील होतो शाळेमध्ये असताना आणि डिस्टिंक्शनने 10वी पास पण केली. त्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं एस-पी-एसला, सातारा पॉलिटेक्निक साताराला आणि डिप्लोमा चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर मला कॅम्पसमधून नोकरी देखील मिळाली होती. बरं. पण त्यावेळी वडिलांनी सांगितलं, की "नोकरी लगेच करू नको. हातात पैसा पडला की पण शिक्षण राहिलं की राहून जाईल." म्हणून त्यांनी मला सांगितलं, की "तू इंजिनिअरिंग कर." बरं. म्हणून मी डिग्रीला ज्ञानश्री इंजिनिअरिंग अँड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सज्जनगड तिथे ॲडमिशन घेतलं बरं. माझ्या इंजिनिअरिंगला. सेकंड इयर देखील माझ्या चांगल्या मार्काने पास झालो. पण थर्ड इयरमध्ये असताना इतर गोष्टीकडे थोडं जरा माझं लक्ष डायव्हर्जन झालं बरं. आणि तिथं मला ड्रॉप लागला. ड्रॉप म्हणजे इयर डाऊन झालो ओके. थोडक्यात. आता घरी कसं सांगायचं ह्या मी टेन्शनमध्ये होतो. घरी आल्यानंतर मला असं वाटलं, की वडील रागवतील, आई रागवेल. पण तसं काहीच झालं नाही. उलट वेगळं घडलं. त्यांनी माझ्या मेंटल हेल्थचा त्या काळी तसा विचार करून माझ्या जे मित्र आहेत इंजिनिअरिंगमधील त्यांना पार्टी दिली. अच्छा. आता तसं बघायला गेलं तर कुठला बाप असा असेल, की नापास झालेल्या मुलाच्या मेंटल हेल्थसाठी पार्टी देतो. बरं. म्हणजे ही गोष्ट मला कुठेतरी फार अशी आश्चर्य करणारी खजील आहे. पण करून गेली आणि आश्चर्यकारक पण वाटली. बरोबर. आणि त्या गोष्टीचा प्रभाव परत पडला आणि डिस्टिंक्शनमध्ये मी परत कॉलेजमध्ये वर्गात रँकमध्ये येऊन मी इंजिनिअरिंग माझं अरे कंप्लीट वाह! केलं. अभिनंदन तुझं. थँक यू दादा. आदित्य तुझं कसं बालपण गेलं? काय शिक्षण आहे? तुमच्या कुटुंबाचा व्यवसाय कसा असतं तुमचं? दादा माझं शिक्षण मोना स्कूलमध्ये झालं सातारा येथे. माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे. वडिलांचं नाव विकास साखरे. बरं. त्यांचा व्यवसाय हा फार्मास्युटिकल B2B ज्याचं आपण म्हणतो डिस्ट्रिब्युशन बरं. याच्यामधला होता. त्यांनी 30 वर्षापूर्वी सातारा रोड कोरेगाव तालुक्यातलं या ठिकाणी हा व्यवसाय चालू केला. वडील देखील फार्मासिस्ट. घरात सगळेच फार्मसी होते म्हणून माझाही कल फार्मसीकडे जास्त होता. कॉलेज मी साताऱ्यातच कंप्लीट केलं, बी फार्मसी. पण त्या कॉलेज करत असताना रिसर्चचा एक खूप चांगला ओढ माझी निर्माण झाली. तर त्या दरम्यान मी 6 रिसर्च पेपर पब्लिश केले. बरं. आणि मी जर्मनीला मास्टर्स इन व्हायरॉलॉजी करायला जाणार. तसं निखिल म्हणाला, की त्याआधी माझ्या हातात नोकरी पडली बरं. आणि टॅब्लेट्स इंडियाने मला ऑफर केली आणि ऑफर खूप चांगली होती. त्यामुळे मी ठरवलं, की आपण इंडियामध्ये राहून MBA करायचं. पण एका फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसचा असल्यामुळे घरच्यांचा सतत कल हा नोकरीकडे नसून व्यवसायाकडे होता आणि ती एक सगळ्यात चांगली बाब होती कारण त्यांनी मला जास्त काळ नोकरी करू दिली नाही. 3.5-4 वर्ष मी ॲज अ इंटर्न टॅब्लेट्स इंडियामध्ये जॉइन झालो होतो आणि ॲज अ झोनल हेड म्हणजे जवळपास भारतातले 6 राज्य मी बघत होतो बरं. आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप सारं एक्सपोजर मिळालं. भारतात फिरायचं संधी मिळाली बरं. आणि त्याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तिथून पुढची सुरुवात म्हणजे जॉबमध्ये असताना पेट रिलेटेड एक आकर्षण होतं. अच्छा. कारण सिम्बाच्या आधी माझ्याकडे एक लॅब्राडॉर होता, जो 14 वर्ष माझ्यापर्यंत होता. बरं. तर त्यामुळे ते नाव पेट्स अँड मी हे मी जॉब करत असतानाच विचार केला होता, की असं काहीतरी आपल्याला भविष्यात करू शकतो का? बरं, बरं. म्हणून ते डोमेन आम्ही त्यावेळेला रिझर्व्ह करून ठेवलं.
त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. म्हणजे पहिली आपली एक इच्छाशक्ती असते आणि त्याच्याकडे मग आपण प्रवास सुरू करतो. नक्कीच, नक्कीच दादा. पण शिक्षण तुम्ही फार्मसीचं केलं, नंतर परत MBA केलं. MBA माझं दादा पुण्यामध्ये झालं. ओके. 2017 ते 2019 मध्ये मी MBA इन मार्केटिंग कंप्लीट केलं हो. आणि त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री टेक्नॉलॉजीची आवड निर्माण झाली. बरं. तर डेटा अॅनालिटिक्स मला खूप आवडतं. म्हणजे माझा आवडता सब्जेक्ट अॅनालिटिक्स आहे. अच्छा. त्यामुळे मी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचं डेटा अॅनालिटिक्स कंप्लीट केलं. 1 बरं. वर्षाची पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडिशनल डिग्री मला मिळाली. आणि त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंग या 2 गोष्टींचा एक समतोल गाठून आपण धंदा कसा निर्माण करू शकतो, याच्यावरती माझा कल जास्त राहिला. अरे वाह! नाही निखिल, मला खरं तर हे जाणून घ्यायचंय, की तुम्ही दोघं वेगवेगळ्या क्षेत्रातले. बरोबर. म्हणजे असं दिसतंय, की ना तुम्ही शाळेला एकत्र आहे, कॉलेजला नाही, एकत्र नाही. आहे. आणि मग अशी कुठली घटना झाली, की तुम्ही दोघे एकत्र आला आणि खरं तर तुम्ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. इथपर्यंतचा जो प्रवास आहे, बरोबर. तो प्रेक्षकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. खरं तर मुळात मराठा समाजात किंवा आपल्या फॅमिलीमध्ये असं असतं, की एक तर तू व्यवसाय करू नको आणि जर केला तर पार्टनरशिपच्या नादाला लागूच नको. बरं. ही एक संकल्पना आपल्या समाजात असते. आणि तसं पाहायला गेलं तर आदित्य आणि मी ना एका शाळेचा, ना गावचा, ना आम्ही मित्र, ना काय. बरं. तरी देखील आज आम्ही पार्टनर आहोत. ह्याच्यामागं गोष्ट अशी आहे, की जसं कोविड आलता, तर कोविडमध्ये आम्ही आमच्या एकमेकांच्या जे बिझनेस आहेत, पहिले आम्ही जे करत होतो, त्यामध्ये चांगल्या रीतीने कार्य करत होतो. पण अचानक कोविड आला आणि सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या. त्यावेळी आम्ही देखील 1-2 महिना शांत होतो आणि त्यावेळी मला तशी सामाजिक कार्याची आवड होती. त्या पद्धतीने मी आपलं पी किट सप्लाय करणे, मास्क वाटणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी बघत होतो, की वेंडर कुठे आहेत, काय आहेत. तिथे आदित्यची आणि माझी नुकतीच ओळख झाली. हे त्यांचं मेडिकल शॉप असल्यामुळं, एक्झॅक्टली, डिस्ट्रिब्युटर असल्यामुळं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. अच्छा. अशी ओळख झाली आणि मग एका मास्कपासून आम्ही सुरुवात केली. परत ती किटपर्यंत पोहोचली. किट नंतरनं अगदी कोविड सेंटर रन करण्यापर्यंत आमच्या दोघांचा प्रवास बरं, सुरू बरं. झाला. आम्ही डॉक्टर दत्तात्रय गायकवाड आणि हनुमंतराव गायकवाड यांच्या BVG यांच्या मदतीने आम्ही नवी मुंबईमध्ये कोविड सेंटर देखील दोघांनी रन केलं. बरं, बरं. म्हणजे मास टू कोविड सेंटर इथपर्यंत आमचा प्रवास झाला आणि त्यात दोघांच्यात आमच्या व्यवहार किंवा ह्या सगळ्या गोष्टी इतक्या म्हणजे व्यवस्थित होत गेल्या, की नाही म्हणजे तुमच्यात पारदर्शकता होती, एक्झॅक्टली विश्वासाचं वातावरण तयार झालं. 100% खरं तर कोविडमध्ये अनेक लोक संकटात आले, बरोबर. पण संकट संधी घेऊन येत असतात. 100% तसंच तुमच्या पार्टनरशिप बद्दल घडलंय. जरा तुमची पार्टनरशिप कशी निर्माण झाली ते सांगा ना? दादा जसं तुम्ही म्हणालात कोविड हे संकट होतं. ओके. त्यातून एक संधी निर्माण झाली आणि संधी जसं योगायोग म्हणतो आपण, की निखिलची माझी ओळख होणे, हा एक योगायोग होता. पण त्याला पुढे कुठपर्यंत घेऊन जायचं आणि त्याच्यातून त्याचं विजन किंवा आमच्या दोघांची हंगर जी म्हणतो आपण, ती खूप मोठी होती. तर आम्ही पार्टनरशिप करताना दादा काही पेपरवरती नसताना आम्ही अक्षरशः 25-30 लाखाचे व्यवहार केले विदाऊट आणि एनी पेपरवर फक्त विश्वासाच्या जोडीने. येस. आणि हे विश्वासानं झाले आणि त्याचा स्वभाव आणि माझा स्वभाव हा जर तुम्ही बघितला तर आम्ही एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतो. बरं. कॉम्प्लिमेंट इन द सेन्स काय, की मी टेक्नॉलॉजी किंवा पब्लिक स्पीकिंग या सगळ्या गोष्टी माझ्याकडे जास्त आहेत किंवा मी जास्त खोलात जाऊन त्या विषयाचा अभ्यास करतो आणि निखिल हा सामाजिकता, त्याच्यामधला इम्पॅक्ट, त्याच्यामध्ये ऑपरेशन्स या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. त्यामुळं मला ज्या गोष्टी जमत नाहीत तो तो सांभाळतो आणि त्याला ज्या गोष्टी जमत नाहीत तो मी सांभाळतो. त्यामुळे आमची पार्टनरशिप ही दादा नॅचरल एक प्रकारचं मॅरेज म्हणू शकता तुम्ही. येस, येस, येस. न मी म्हणतो पण तसंच, की आमच्या बायकांना मी म्हणतोय, की तुमच्याशी आमचं लग्न हे नंतर झालं. आधी व्यावसायिक जे लग्न म्हणतो आपण, बरोबर. ते आमच्या व्यावसायिक लग्न आमच्या दोघांचं झालंय. म्हणजे तुम्ही एकमेकाला पूरक आहात. Exactly. ज्ञानाने, शिक्षणाने, अनुभवाने, विचाराने नक्कीच. आणि म्हणून पार्टनरशिप निर्माण झाली. पण पार्टनरशिप करत असताना काही नियम पाळले पाहिजे. नेमकं काय होतं, की बऱ्याच वेळा पार्टनरशिपचा पहिला नियम हा असतो, की आपला जवळचा नातेवाईक, आपला मित्र, आपला भाऊ आणि त्याला काही ज्ञान असू, नसू, अनुभव असू, नसू आणि त्याला आपण पार्टनरशिपमध्ये घेतो. तर हे जे धोके मराठी माणसामध्ये आहेत, त्याला ओव्हरकम करून खरं तुम्ही एक नैसर्गिक पार्टनर झाला. हे खरं तर मोठं उदाहरण आहे. पण पार्टनरशिप बद्दल तुम्ही काही सांगू शकता का अधिक? जसं आपण मगाशी बोललो, की पार्टनर आपण बघतानाच असं बघतो, की आपल्या गावचा आहे का, पाहुणा आहे का, हे आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. पण जसं मी म्हणलं, की एक 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 प्रकारचं व्यावसायिक लग्न असतं.
एकदा आपण पार्टनरशिप केली आणि मराठी भाषेत सांगायचं झालं तर एकदा ती कागदं रंगली, असं आपण म्हणतो. कागदं म्हणजे कुठली रंगली, की 2-3 वर्ष तुमच्या कंपनीला झाली, की त्यानंतर तुमचे आय-टी-आर तयार होतात, तुमचे बॅलन्स शीट तयार होतात, तुमचा टर्नओव्हर होतो. ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर एकदा तुम्ही पार्टनरशिप केली आणि तो कार्यकाल 3-4 वर्ष पुढे गेला, की तुम्ही मागं वळून बघू शकत नाही. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही पार्टनर निवडताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, की जसं आदित्य म्हणला, की तुमच्या एकमेकांच्या गोष्टी कॉम्प्लिमेंट एकमेकांना करतात का? एकमेकांना त्या पूरक आहेत का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यामुळे पार्टनर निवडताना सुरुवातीला हे कटाक्षाने बघितलं पाहिजे आणि पार्टनर निवडताना चूज युअर पार्टनर वाईजली असं मी या ठिकाणी म्हणेन. म्हणजे लाँग रन मध्ये हा बिझनेस तुम्हाला करायचा आहे, त्यामुळे तुम्ही 100% पूर्ण काळजी घेतलेली आहे. 100% मग हे पेट्स अँड मी ची स्थापना कधी केली तुम्ही आणि काय नेमकं त्याच्या मागचं लॉजिक आहे? कारण तुमचे व्यवसाय परत वेगळे होते, शिक्षण वेगळं होतं आणि म्हणून प्रेक्षकांना खरं जाणून घ्यायचंय. कारण कसं आहे, की पाळीव प्राणी हे तर पूर्वी आपल्याकडे तसेच येत होते. पूर्वी आपल्याकडं गावठी कुत्रे असायचे. कुणी त्याला काळ्या म्हणायचं, कुणी लाल्या म्हणायचं, मोठे कुणी म्हणायचे. मोत्या म्हणायचं आणि आता तुम्ही सिम्बा म्हटलं किंवा टायगर म्हटलं गेलं. अनेक चांगली नावं आता आपण कुत्र्यांना देतो आणि कुत्रं पूर्वी हे आपल्या सुरक्षिततेसाठी होतं. पण ते आता घरातला सदस्य झालेला आहे. म्हणजे आपण त्याचे पालक झालोय आणि ते आपलं बालक झालंय. अशी स्थिती मी स्वतः सुद्धा घरामध्ये अनुभवत असतो. माझ्याकडं जॅपनीज सुझी नावाचं कुत्रं आहे. अत्यंत छान आहे आणि आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. त्याला राग येतो, तो रुजतो. अनेक प्रकार त्याचे आम्ही बघत असतो. पण तुम्ही याच्यात व्यवसाय कसा शोधला? दादा तुम्ही जसं सांगितलंत, की तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे, की 20 वर्षाआधी किंवा 25 वर्षाआधी आपण घराच्या बाहेर कुत्रं पाळायचो. बरोबर, त्याला आपण पेट ओनरशिप म्हणायचो, की मी या बरं, कुत्र्याचा मालक आहे. बरोबर. आणि त्या कुत्र्याच्या काही जबाबदाऱ्या होत्या, की जसं तो घराचं रक्षण करायचा. कोणी अनोळखी माणूस दारातून चालू झाला तर त्याच्यावरती भुंकायचा आणि त्याला घरातलं शिळं अन्न खायला मिळायचं. आता ही ओनरशिप कंपॅनियनशिपकडं जर्नी ही जी आहे, ही कंप्लीट झाली आहे आणि भारतासारख्या देशात जिथे आता न्यूक्लिअर फॅमिलीज वाढल्या. न्यूक्लिअर फॅमिलीज वाढल्यानंतर घरातल्या लोनलीनेसला भरण्यासाठी एक कंपॅनियनची गरज भासायला अरे लागली. वाह! चांगलं विश्लेषण आहे. फॅक्ट आहे. आणि हे लोनलीनेस कव्हर करण्यासाठी जिथं लोकांचा बहुतांश वेळ आज मोबाईल, टेक्नॉलॉजी सोबत जातो किंवा फार तर फार त्यांचा जो इमोशनल बॉन्डिंग आहे, हे लोकांशी न होता आता प्राण्यांशी पटकन होतं. बरं. आणि या गोष्टीला पकडून आम्ही काही सर्वे वाचले, की आम्ही भरपूर डेटा स्टडी केला, की ज्याच्यामध्ये यूएसमध्ये जे घडलं, की यूएसमध्ये एखाद्या मुलावरती खर्च कमी होतो, पण कुत्र्यावरती जास्त होतो. काय गोष्ट करता? मग थोडक्यात सांगायचं झालं तर यूएसमध्ये असं कल्चर आहे, की बिफोर प्लॅनिंग टू बेबी तुम्ही एका कुत्रं जे आपण डॉग म्हणतो, ते स्वतः घेऊन त्याचं पॅरेंटिंग करून मग तुम्ही बेबीचं प्लॅनिंग केलं पाहिजे. ही एक संकल्पना म्हणजे तिकडे जास्त बिफोर रूढ झाली. बिईंग अ पेरेंट यू हॅव टू बी अ पेट पेरेंट. अरे एक्झॅक्टली. वाह! गुड. नाईस. आणि इंडियामध्ये हीच गोष्ट आता काही कालावधीनंतर तुम्हाला अजून जास्त बघायला मिळेल. इंडियामध्ये पेट ओनरशिप टू कंपॅनियनशिप हा प्रकार इतका वाढलाय दादा, की अडॉप्शन ऑफ पेट, त्याची इमोशनल गरज. आता आपण त्याला घरातल्या एका मेंबर प्रमाणे ट्रीट करतो. तो आपल्या घरात वावरतो, आपल्या बेडवरती येतो, आपल्या सोफ्यावरती येतो आणि आपण सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो. म्हणजे तो बोलू शकत नाही म्हणून आपण त्याच्यासाठी इमोशनली, फिजिकली सगळ्या गोष्टी अवेलेबल ठेवतो. आणि ही गरज लक्षात घेत किंवा हे मार्केट अंडरस्टँड करत आम्ही पेट्स अँड मी हे सुरू करायचं ठरवलं. पेट कॅटेगरीमध्ये खूप मोठी संधी उपलब्ध आहे. आता ही झाली सायकॉलॉजिकल बाजू. फायनान्शियल बाजू जर विचाराल दादा, तर इंडियन पेट केअर मार्केट हे आत्ता $3.5 बिलियन इतकं आहे. $3.5 बिलियन डॉलर 3.5 म्हणजे भारतीय रुपयामध्ये किती येते? साधारण 30 ते 31,000 कोटी. कोटीचा. 30 ते 31,000 कोटी. मग अमेरिकेची इकॉनॉमी किती आहे? अमेरिका जर तुम्ही बघितलं तर ग्लोबल इकॉनॉमी इज $285 बिलियन. ओह! बापरे! आणि हा व्यवसाय आता सगळीकडे सर्वमान्य झालेला आहे. 100% सर्व मान्य म्हणजे झाले. येणारं दशक जे असेल, ते पेट पॅरेंट्ससाठी आणि पेट इंटरेस्टसाठी नक्कीच समाधानकारक असणार आहे. भारतामध्ये अजून याची फारशी चर्चा नाहीये. खरं तर तुम्ही तरुण एक इंजिनिअर, एक फार्मासिस्ट आणि तुम्ही एकत्र येताय आणि पॅट्स अँड मी आणि डायरेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे मला आश्चर्य वाटतं. म्हणजे ॲक्चुअली काय आहे, की मी असं ऐकलं, की ब्रीडिंगचा एक मोठा व्यवसाय आहे पहिली गोष्ट. ब्रीडिंग याचंही लाखो रुपयाचं उत्पन्न आहे. मला फक्त पहिल्यांदा हे जाणून घ्यायचंय, की भारतामध्ये किती पेट डॉग्स आहेत?
म्हणजे कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये, कारण त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, जर त्याची माहिती देताल का तुम्ही? दादा साधारण पेट म्हणून जर विचार केला तर आमचा फोकस हा डॉग आणि कॅट वरती आहे. ओके, डॉग अँड कॅट. डॉग आणि कॅट आम्ही त्याच्यात पक्षी किंवा जे काही माशे. इतर एक्झॉटिक पेट्स आहेत ते ओके, आम्ही कन्सिडर नाही करत आणि त्यांची संख्या अजून खूप कमी आहे. बरोबर. साधारण इंडियामधला 2024 चा डेटा असा सांगतो की 32 मिलियन पेट्स आहेत. किती? 32 मिलियन 32 मिलियन. म्हणजे 32 3 3 कोटी कोटी 20 20 लाख. लाख पेट्स आहेत अख्ख्या भारतामध्ये ऑफिशियली रेजिस्टर्ड आहे. ऑफिशियली ओके. रजिस्टर्ड. आणि हा आकडा 2019 मध्ये 32 चा जो होता तो 19 मिलियन होता. अच्छा. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 2019 ते 2024 हा आकडा Multiply. जवळपास 1.5x वाढला. मल्टिप्लाय. ओके. आणि हे जे मार्केट आहे जसं तुम्ही सांगितलं की मार्केट वाढतंय हे आपल्याला 100% कळतंय. पण 32 मिलियन मधले आज देखील 70 ते 80% हे डॉग्स आहेत आणि राहिलेले कॅट्स आहेत. बरं, बरं. पण आता घटना अशी घडते की जसं आपण बघतो की जागा कमी होत चालल्यात, हम्म. लोकांची घरं लहान आहेत, त्यामुळे कॅट्सचं प्रमाण हे खूप वाढत चाललंय. वाढत चाललंय. आणि मोठी शहरं जिथं जिथं पुणे, मुंबई सारखी शहरं आहेत, इथं 50% प्रमाण दादा तयार झालंय कॅट आणि डॉगचं. अरे वा. नाही, मला जरा कुठले, म्हणजे ऍक्च्युली काय आहे की डॉग्स फार फेमस आहे, जसं आपण ऑल सीजन म्हणतो, बरोबर. जर्मन शेपर्ड म्हणतो, त्याच्यानंतर बुलडॉग म्हणतो, रॉट व्हीलर म्हणतो, त्याच्यानंतर डॉबरमॅन म्हणतो. छोट्या पेट्स मध्ये आपण जसं मी शिजू, सांगितलं लासा. जॅपनीज सुझू आहे, लासा असेल, त्याच्यानंतर पॉमेरियन. Pomerian. पामेरियन आहे. तर अशा कॅटेगरीमध्ये जरा सांगा ना प्रेक्षकांना काय दादा नेमकी. पेटला आपल्या क्लासिफिकेशन केलेले आहेत जसं की मिनी ब्रीड, मीडियम ब्रीड हो. आणि लार्ज ब्रीड. अच्छा. हे 3 क्लासिफिकेशन. मिनी ब्रीड म्हणजे असे पेट्स ज्यांचं आयुष्यभर वजन हे 15 किलोच्या वरती जात नाही. मिनी. मिनी ओके. मिनी ब्रीड मध्ये पमेरियन, लासा, शिजू यासारखे ब्रीड्स येतात, चिवावा असे ओके. ब्रीड्स आहेत. मीडियम ब्रीड म्हणजे ज्यांचं आयुष्यभर वजन हे 25 किलोच्या वरती जात नाही. याच्यामध्ये बीगल, तुमचं हस्की, सायबेरियन हस्की आज खूप साहेबांनी आज फेमस फेमस आहे आहे. आता सध्या. खूप सुंदर दिसतं ते. खूप सुंदर दिसतं. आणि लार्ज ब्रीड म्हणजे ज्यांचं आयुष्यभर वजन हे 25 किलोच्या वरती राहतं. बर. याच्यामध्ये मग तुमचे रॉटव्हेलर्स, जर्मन शेफर्ड्स, गोल्डन रिट्रीव्हर्स, लॅब्राडॉर्स यासारखे ब्रीड. आणि जायंट ब्रीड एक शेवटचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ग्रेट डेन्स ग्रेट किंवा डेन्स. केन कोर्सो असे ब्रीड्स खूप वाढलेत. बरोबर. हिमालयात आपण बघतो की हस्की म्हणजे जास्त करून बर्फाळ भागात जास्त बरोबर. पाळले जातात. तरी देखील ते पुणे, मुंबईला, सातारा सारख्या ठिकाणी हस्की आता भरपूर प्रमाणात आपल्याला ते बघायला म्हणजे मिळाले. क्लायमेटिक कंडिशनला ते हे व्हायला लागलेत, म्हणजे जुळवून घ्यायला लागले बरोबर. त्यांचं बरोबर. शरीर. पण असं मी ऐकतो की त्यांना बहुतेक वेळा उन्हाळ्यामध्ये एसी मध्ये वगैरे ठेवायला लागतं. आता श्रीमंत लोक आहेत, हस्कीची आज किंमत नाही म्हटलं तर 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख पर्यंत आहे. बरोबर. बरोबर. माझ्याकडे पण एक हस्की आहे आणि ती खूपच सुंदर आहे, म्हणजे अप्रतिम देखणं आहे. पण आता प्रश्न काय आहे की ह्या झाल्या कुत्र्याच्या कॅटेगरीज म्हणजे डॉग्सच्या. आता मांजरीमध्ये आपल्याकडं पर्शियन मांजर येतं, कॅट. त्याच्यात काय वेगवेगळे प्रकार आहेत का मांजरीमध्ये? मांजरामध्ये दादा तुम्ही जसं सांगितलं इंडियामध्ये सगळ्यात फेमस म्हणजे पर्शियन मांजर हे सगळ्यात फेमस आहे. बरं. त्यामुळे इंडियामध्ये जास्त करून 99% 2च प्रकारची मांजरं बघायला मिळतात. एक एक तर इंडी आपलं इंडी कॅट आणि पर्शियन. ज्याला आपण म्हणतो आणि दुसरं पर्शियन. आणि पर्शियन. त्यानंतर दिसतं कसं, त्याचा फेस कसा आहे, त्यावरती पण बऱ्याच गोष्टी डोळे depend करतात. त्याचे. डोळे डोळे. कसे आहेत, डोळे. आईज कसे आहेत, येस, येस. त्याचा फेस कसं आहे, रॅगडॉल आहे का कसं आहे, ह्या Yes. सर्व गोष्टी पण आता हळूहळू आता यायला त्याच्यामध्ये लागतात. जसं निखिल म्हणलं रॅगडॉल आहे, बेंगाल कॅट्स आहेत. भरपूर साऱ्या स्पीशीज कॅट मधल्या आता वाढतायत. पण तुम्ही जर मोस्ट कॉमन म्हटलात तर पर्शियन. पण आता ह्याचं ब्रीडिंग जे आहे, कुठल्या स्टेटमध्ये जास्त ब्रीडिंग होतं? ब्रीडिंगचा सुद्धा एक मोठा व्यवसाय. आता Breeding. माझ्या शेजारी देसाई बंधूंचं ऑक्सिजन डॉग्सचं ब्रीडिंग सेंटर आहे. म्हणजे बरोबर. 150-200 डॉग्स तर माझ्या शेजारीच आहे. म्हणजे बरोबर. अगदी माझ्या शेताच्या बांधावरती ब्रीडिंग सेंटर आहे. मी ते बघत असतो. तर ब्रीडिंगचा व्यवसाय सुद्धा काही लाखो रुपयाचा आहे. अगदी. आणि त्यानंतर मग हे सगळं आपण अडॉप्शन करतो आणि त्यानंतर त्याचं आता हा जो सगळा खर्च आहे, हा मुख्यतः कशावर येतो? कारण फूड एक विषय आहे, त्यांचं मेडिसिन एक विषय आहे, त्यांचं म्हणजे हेल्थ रिलेटेड गोष्टी आहेत. नंतर त्यांच्या आवडी-निवडी, अगदी कुत्र्यांना चांगले कपडे असतात आणि ऍक्सेसरीज आहेत, टॉयज एक्सेसरीज आहेत. आहेत, टॉयज आहेत. तर ह्याची जी इंडस्ट्री आहे, त्याची फूडची एक इंडस्ट्री फार मोठी आहे. तर ते फूड इंडस्ट्री बद्दल सांगा ना, म्हणजे आणि कुठल्या कशा प्रकारचं फूड असतं? तर जसं तुम्ही म्हणालात की ब्रीडिंग हा एक व्यवसाय आहेच, की ब्रीडिंगमुळे पॉप्युलेशन ऑफ पेट्स वाढतं. बरोबर. आता ब्रीडिंगचा जर व्यवसाय तुम्ही बघितला तर ब्रीडिंगमध्ये इथिकल ब्रीडिंग नावाचा एक प्रकार आहे.
बरं, इथिकल. इथिकल ब्रीडिंग. ओके. त्याचं इथिकल ब्रीड सर्टिफिकेशन वगैरे. हां. 100%. मग त्याचं प्रिव्हियस जनरेशन कुठलं होतं, ते काय होतं, ते वडील कोण, आई कोण, हिथून म्हणजे पासून अगदी सगळ्या गोष्टी 8 येतात. जनरेशन पासून तुमच्या कुत्र्याच्या आई-वडील, ओह! आजी-आजोबापासून सगळ्यांची फॅमिली हिस्ट्री हिस्ट्री, फॅमिली ट्री. एक्झॅक्टली, येस. एक्झॅक्टली. ओके. आणि ही हिस्ट्री का जाणून घेतली पाहिजे? तर त्याच्यामधून तुमच्या पेटला होणारे, उद्भवणारे आजार हो. याचं अंडरस्टँडिंग येतं. बरं, आता जसं तुम्ही म्हणाला, की एखाद्या पेटवरती होणारा खर्च. बरं. लेट्स सपोज तुम्ही पेट पाळता. तर ₹100 जर खर्च होत असेल, तर त्यातले ₹65 प्रत्येक वेळी त्याच्या फूडवरती खर्च होतो. बरं. ₹15 हे त्याच्या ग्रूमिंगवरती खर्च होतो. त्याला अच्छा. अंघोळ घालणे, त्याला शॅम्पू घेणे, या सगळ्या गोष्टी त्यांचा स्पा पण असतो मी ऐकलं. 100%. भरपूर. अच्छा. त्याचे केस कापायला ₹2,500-3,000 खर्च येतो. म्हणजे ब्युटी तो पार्लर जे आपण ब्युटी म्हणतो लेडीजचं, बरं. त्यापेक्षा जास्त खर्च सध्या आता ग्रूमिंग वरती, याच्यावरती व्हायला लागला. बरं, तर बरं. ती देखील वेगळी एक व्यवसाय या ठिकाणी आता होतो. म्हणजे तसं जर बघितलं तर फूडवर जर 65% खर्च होत असेल, तर पेट फूड्स नावाची एक इंडस्ट्रीज तयार झालेली आहे. बरोबर. आणि अनेक ब्रँड्स आहेत आणि मी बघितलं त्याचा अभ्यास केला मी. तर जवळपास 100, 200 ते 1000 कोटीपर्यंत फूड इंडस्ट्री आहे पेट्सची. अनेक ब्रँड्स आपल्याला माहिती आहेत. आता आपण काय प्रत्येक ब्रँडचं नाव घेणार नाही. परंतु भारतामध्ये आणि परदेशामध्ये अनेक ब्रँड्स तयार झालेले आहेत. आणि हे जे ब्रँड्स आहेत, याच्याबरोबरच मला आता खरं माझे एक मित्र आहेत क्रॉफर्ड मार्केटमध्ये ते वर्षानुवर्ष पेट फूड्सवर बिझनेस करतात. परंतु त्यांना जे पेट फूड येतंय ते लोकली बनवलं जातं. लोकली बनवलं जातं त्याला ब्रँड नसतो. पण तो एक तिथं एक मोठा व्यवसाय आहे क्रॉफर्ड मार्केट. क्रॉफर्ड मार्केट तुम्हाला माहिती आहे की पशु, पक्षी, पाळीव प्राण्याचं मोठं मार्केट आहे आणि आता ते विस्तारलेलं आहे. आपला मूळ जो विषय आहे, आपल्या लोकांना, आपल्या प्रेक्षकांना कुणाला जर फूड इंडस्ट्री, पेट फूड इंडस्ट्री करायची असेल, तर त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन करताल, सल्ला देताल? आता फूड इंडस्ट्री जसं तुम्ही म्हणाला, की खूप मोठा विषय आहे. ओके. दुर्दैवानं जे 54% मार्केट शेअर या फूड इंडस्ट्री मधला आहे, हा इम्पोर्टेड ब्रँड्सचा आहे. ओके. म्हणजे मार्स इंटरनॅशनल हे कंपनीचं नाव. याचे 2 प्रॉडक्ट्स भारतामध्ये लॉन्च आहेत, पेडिग्री आणि रॉयल कॅनन. ह्या दोन्ही कंपन्यांचा मिळून 54% मार्केट आणि शेअर आहे. कॅट कॅटेगरीमध्ये विस्कस देखील आहे. विस्कस. बरं. ह्या 2 कंपन्यांनी मिळून, म्हणजे 2 ब्रँड्सनी मिळून, 3 ब्रँड्सनी मिळून 54% मार्केट शेअर घेतलाय. पण आता आम्ही जे फ्युचर अॅनलाईज करतोय, याच्यामध्ये 20 ते 25 वर्ष जे पुढचे काही पेट इंडस्ट्री मधले असतील, हे इंडियन ब्रँड्स डॉमिनेट करतील. आता बिग प्लेयर सांगायचं झालं तर रिलायन्स सारखे प्लेयर देखील आता या क्षेत्रात उतरायला लागले. ओके. रिलायन्स ह्याच्यात येतंय. आता जरा थोडं सांगा ना तुमच्याकडे काय माहिती रिलायन्स बद्दल? रिलायन्सचं वॅगीज नावाचं फूड आता मागच्या बुधवारी लॉन्च झालं. मागच्या बुधवारी? मागच्या बुधवारी. ओके. आणि त्यांनी ह्या मार्केट प्लेयर्समध्ये जे 54% मार्केट शेअर घेणारी लोक आहेत, यांना कम्पीट करण्यासाठी त्यांच्या किमतीहून 20% कमी अच्छा. असं फूड लॉन्च केलं. म्हणजे जिओ लॉन्च करताना पहिल्यांदा Exactly, मोफत सर्व्हिस अगदी, अगदी. आणि आता सगळ्यात महाग सर्व्हिस. मुख्य विषय काय आहे, की हे जे प्रोडक्ट आहे, हे व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन असतं. त्याच्यात काय-काय असतं नेमकं? म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना थोडंसं या फूड इंडस्ट्रीकडं लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडं जरा डिटेलमध्ये सांगा ना. कारण कुणाला जर इच्छा असेल, बरोबर. पेट फूडच्या बिझनेसमध्ये पडायची, तर थोडं त्यांना ज्ञान द्या. कारण ही इंडस्ट्री 20% जर भारतात वाढत असेल, तर निश्चित आपल्या प्रेक्षकांना संधी आहे, की हा व्यवसाय करू शकतात ते. आता जसं तुम्ही म्हटला, की फूड इंडस्ट्रीमध्ये किबल हा किबल. एक खूप कॉमन टर्म आहे. किबल म्हणजे जे बारके पेडिग्री किंवा रॉयल कॅननचे दाणे ओके, ओके. आपण म्हणतो, की जे पेडिग्री म्हणजे नक्की काय? पेडिग्री हा ब्रँडचं नाव आहे. ओके. ते इंडियामध्ये सगळ्यात पहिले फर्स्ट मूव्हर्स होते, येस. की ज्यांनी आपल्याला सांगितलं, की घरातलं जेवण बंद करा. त्याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला हे पडतं. अच्छा. त्यामुळे किबलची सुरुवात झाली. पेडिग्रीचं म्हणजे सांगायचं झालं तर आपण कसं म्हणतो बाजारात गेले की मिसवाकचं कोलगेट द्या. ओके. अगदी ती टर्म कोलगेटची सांगायचं पेस्ट द्या. एक्झॅक्टली. म्हणजे हमामचा साबण द्या. ओके. बिस्लरी हा बिसलेरी जो आहे. बिसलरीचं कॅटेगरी पाणी द्या. क्रिएशनचा भाग होता, हा पेडिग्रीने म्हणजे सुरुवात केली. ब्रँडनी त्या वस्तूशी इतकं नाव जोडून एक्झॅक्टली. घेतलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या ब्रँडची जरी तुम्हाला घ्यायची असेल तर माणूस काय म्हणतं पेडिग्री द्या. ब्रूलची पेडिग्री द्या. येस. हे त्याला कळत नाही की दोन्ही हे वेगवेगळे ब्रँड आहेत. अच्छा, अच्छा. म्हणजे आणि नाही इंटरेस्टिंग आहे. जसं तुम्ही सांगितलं, की पेट फूड येस. किबल जे आपण म्हणतो, ही किबल बनवण्याची प्रोसेस ही खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. ओके. कॅपिटल इंटेन्सिव्ह का? तर याच्यामध्ये लागणारं रॉ मटेरियल हे स्वस्त आहे. जसं की चिकन लागतं. चिकन. व्हीट वापरलं जातं. बऱ्याच ब्रँड आता जे नामांकित ब्रँड आहे ते वापरतात. ग्रेन म्हणतो आपण. बरं. मका वापरला जातो. याच्यामध्ये एक्सक्रुडिंग नावाची प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये ते किबल हाय टेम्परेचरला बेक करून ते बाहेर पडतात आणि त्याच्यामधून ते पेलेट फॉर्मेशन बनतं आणि ते किबल त्या आपल्या डॉगला खायला देतात. तर ही प्रोसेस जरी कॅपिटल इंटेन्सिव्ह असेल, तरी इंडियामधली इकॉनॉमी आता अशी ग्रो होतीये,
की ज्याच्यामध्ये असे थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरर्स आहेत. आपल्या मुंबईमध्ये प्लांट आहे. अ, हैदराबादमध्ये प्लांट आहे, की जिथे तुम्हाला तुमच्या नावाने हे पेट फूड बनवता येऊ शकतं. पण पेट फूड करण्यासारखा एक व्यवसाय आहे, म्हणजे ते करायलाच पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे तो पेट्स बद्दलच्या हेल्थ बद्दल, बरोबर. डॉक्टर, वेटर्निटी, त्यांचं मेडिसन, त्याचा कसा व्यवसाय आहे? आमचं सांगायचं झालं तर पेटच्या नेहमीची टॅगलाईनच ती आहे, की एव्हरी पेट शुड लिव्ह लॉंगर. बरं. कारण जसे माणसात आजार असतात, म्हणजे बीपीचा असतो, तुमचा युरिनचा असतो, अगदी स्किन एलर्जीज असतात. नाही, मी ऐकलं त्यांना शुगर, बीपीचा पण त्रास एक्झॅक्टली, असतो. म्हणजे जसे माणसात असतात जेवढे आजार, आजार आहेत. तेवढे पेटमध्ये पण असतात. बरं. मग ते कशामुळे होतात? तर त्याचं किती प्रमाणात त्याचं पेडिग्री दिली पाहिजे, किती टाईमला दिली पाहिजे, त्यावरती डिपेंड असतं. म्हणजे प्लॅन्ड फूड असतं. बरं. त्याचं Planned food. डाएट प्लॅन्ड म्हणजे आहे. तुम्हाला ऐकून शॉक बसेल. 1 आउट ऑफ एव्हरी 3 डॉग इज इंडिया इज ओबेस्ट. 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 Yes. बापरे. म्हणजे हू इज अबाव द ॲक्चुअल वेट दॅट ही शुड बी ऑन. हो. आणि रिनल डिसफंक्शन बरोबर. हा 25% डॉग्समध्ये उद्भवणारा आणि आजार आहे. कॅटमध्ये जास्त आहे. कॅटमध्ये जास्त आहे. म्हणजे हे अवेअरनेसची गरज आहे आणि तुमचा त्याच्यात मुख्य अभ्यास आहे, मला माहिती आहे. म्हणजे तुम्ही पेट्सची सायकोलॉजी बरोबर. आणि त्यांच्या हेल्थ बद्दल पण तुम्ही जागरूकता निर्माण करता. जरा बरोबर. त्याच्याबद्दल सांगा ना, तुम्ही नक्की काय करता? दादा आम्ही हे जे सगळा अभ्यास आहे हा डेटा ड्रिव्हन आहे. सो बेसिकली आम्ही अनालाइज करतो की किती पेट्सला कुठला आजार जास्त प्रमाणात होतो. बरं. त्या हिशोबाने आपण ॲज अ पेट पेरेंट रोज आपल्या पेट पेरेंटिंग करताना काय चुका करतो, की ज्याच्यामुळे हे आजार उद्भवतात. बरं. साधी गोष्ट आहे की तुमच्या डॉगला ज्यावेळेला तुम्ही फूड देता, जे म्हणतो आपण किबल देतो, न मोजता किबल देणं, ही एक पहिली चूक. बरं. दुसरी चूक म्हणजे लाड. लाड. तुम्ही घरात आलात, तुमचं पेट तुमच्याकडे अपेक्षेनं बघतं, म्हणून तुम्ही एक बिस्किट घेता आणि तुमच्या पेटला देता. त्यांच्यासाठी ट्रीट्स पण मिळतात आता. त्यांच्यासाठी पण आपण ट्रीट्स मिळतात. ट्रीट देताना मागं कुठले कुठले हां. कंटेंट्स आहेत ते महत्वाचं ते वाचले म्हणून आम्ही पाहिजे. एक रिसेंटली कॅम्पेन चालू केलं, बरं. रीड युअर लेबल्स केअरफुली. ओके. की तुमच्या पेटच्या ट्रीटमध्ये आता जसं की एक सोपं उदाहरण सांगतो. मार्केटमध्ये एक बोन येतं. बरं. असं बोन सारखं दिसणारा पांढरा पदार्थ येतो आपण येस. असं म्हणतो. दॅट इज मेड अप ऑफ प्रोसेस्ड लेदर. बरं. म्हणजे यूपीमध्ये जे लेदर ॲक्चुअली बोन नाहीये ते. ऍक्च्युअली नाही, बोन नाही, नाही. नाहीये. त्याचा बोन पर्यंत काय म्हणजे दूरपर्यंत ओके, संबंधच दिसतं नाही. तसं. हो, 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 हो. आणि याला आम्ही रॉ हाईड्स म्हणतो. बरं. रॉ हाईड्स म्हणजे त्याच्यात फ्लेवर्स, एन्हान्सर्स असे दिलेले आहेत की तुमच्या डॉगला ते चावायला आवडतं. बरोबर आहे. आणि जेव्हा तुमचा डॉग ते चावतो, तेव्हा त्याला फॉर्माल्डिहाइड नावाचं एक केमिकल रिलीज होतं, जे त्याच्या पोटामध्ये जाऊन ते सगळं चोकिंग करतं. पेट इंडस्ट्रीमध्ये आपण आतापर्यंत ब्रीडिंग, त्याच्यानंतर फूड, हेल्थ रिलेटेड बोललो. याच्या व्यतिरिक्त याच्यात काय व्यवसायाच्या संधी आहेत? आदित्य, जरा तू विस्ताराने सांग थोडंसं. दादा याच्या पलीकडे भरपूर संधी उपलब्ध आहे. जसं बरं. की ग्रूमिंग एक मोठं मार्केट आहे. इंडियामध्ये बूमिंग मार्केट आहे. बरं. पेटमध्ये आता जो खर्च होत होता तो 65% फूडवरती, 15% वेटरनरीमध्ये होत होता. पण आता सर्व्हिसेसचं मार्केट हे 40% वरती ग्रो होण्याचं एस्टिमेट आहे. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व्हिसेस कुठल्या? तर पेट ग्रूमिंग, त्याच्यामध्ये पेटचा स्पा, पेटचा हेअरकट, पेटचा वॉश या सर्व्हिसेस आल्या. नंतर पेटसाठी बोर्डिंग आणि ट्रेनिंग बरं. ह्या एक ऑप्शन्स उपलब्ध आहेत, की ज्याच्यामध्ये पेटसाठी हॉस्टेल आहे. तुम्हाला कदाचित गावाला जायचं असेल, 4 दिवस परदेशात तुम्ही जायचं अवेलेबल असेल. तर त्यावेळेला तुम्ही त्या पेटला तिथे सोडू शकता. तिसरी संधी उपलब्ध आहे म्हणजे जी आपण खूप आश्चर्यजनक वाटू शकते, ही म्हणजे डॉग वॉकिंग. डॉग वॉक. डॉग डॉग वॉकिंग वॉकर. वॉकिंग. बरोबर. याचा अर्थ असा, की तुम्हाला वेळ नाहीये तुमच्या पेटला सकाळी आणि संध्याकाळी फिरवायला. बरं. यासाठी लोक आहेत, अच्छा. हे जे डॉग वॉकिंगचं काम करतात. अच्छा. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आता रिसेंटली एक न्यूज होती, की एका डॉग वॉकर महिन्यामध्ये 4 लाख रुपयाचं उत्पन्न कमवतो. काय गोष्ट करता? म्हणजे या मराठी डॉग वॉकिंग मध्ये तुम्ही जर बघितलं ना, तर 3,000 पासून ते 10,000 पर्यंत पर मंथ असा रेट आहे. बरं. एरिया वाईज तसे बायफर्केशन आहेत त्याचे. अच्छा. Bifurcation आहे. कोरेगाव पार्कला वेगळे, कल्याण Exactly. नगरला बरोबर. वेगळे, हं? मगरपट्ट्यात वेगळे, मुंबईला कुलाब्यामध्ये वेगळे. अक्षरशः. आणि त्याच्यामध्ये आता डॉग ग्रूमिंग सर्व्हिसेस जे आपण बरं. म्हटलो, त्याच्यासाठी ग्रूमिंग व्हॅन्स उपलब्ध आहेत, ज्या हो. घरापर्यंत येतात आणि अच्छा. त्या गाडी ही ग्रूमरसाठी बनवलेली असते. त्याच्यामध्ये गाडीत तुम्ही पेट घेऊन जायचं. तुमच्या सोसायटीच्या खाली येऊन ते थांबतात. तुम्ही ॲपवरनं बुकिंग करायचं आणि ते ग्रूमिंग करून तुमच्या पेटला लगेच घरात सोडतात. डोर स्टेप सर्व्हिस सुद्धा सुरू झाली. आता खरं तर आपण खूप गप्पा मारलेल्या आहेत, म्हणजे मुख्यतः या विषयावर, कारण प्रेक्षकांना हा विषय पहिल्यांदा नवीन असल्यामुळं. पण मला असं कळलं, की तुम्ही जो हा व्यवसाय सुरू केला, पेट्स अँड मी, तुमचा स्वतःचा एक वेगळा संघर्ष होता. कुटुंबाच्या आतमध्ये असेल, कारण तुम्ही फार्मासिस्ट आहेत, तुम्ही इंजिनियर आहात आणि चांगले दिवस होते तुम्हाला.
तुम्ही चांगले कमवते होता. तुमचे मित्र तर तुम्हाला म्हणायला लागले, "अरे काय कुत्र्या मांजराचा व्यवसाय करतो." म्हणजे खरं तर हे हिणवणं सुद्धा तुम्हाला प्रेरणादायी ठरलं. का आता तुम्ही ज्या करोडो रुपयाचा व्यवसाय करताय, आज पुण्यामध्ये करताय, मुंबईमध्ये करताय, साताऱ्यामध्ये करताय. तर पेट्स अँड मी चा तुमचा स्थापनेपासूनचा संघर्ष, मग तुम्हाला आर्थिक विवंचना झाली. कारण कोव्हिडमध्ये तुमचे 30 लाख रुपये बुडाले. पैसे हाताशी नव्हते. मग पेट्स अँड मी नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुम्ही कशा संघर्षातनं उभी केली? जरा मला निखिल सांगायला सुरुवात केली तर बरं होईल. दादा, नोकरी ही वैयक्तिकरित्या केली जाते. पण कुठला व्यवसाय करायचा असेल तर निश्चितच तुमच्या कुटुंबाचा, समाजाचा आणि मित्रांचा तुम्हाला सपोर्ट हा घ्यावा लागतो. आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला आमचं विजन होतं, की इंडस्ट्री ग्रो होते, आम्हाला हे कुठे घेऊन जायचंय. पण खरं सांगायचं झालं तर महत्त्वाचं आमच्या दोघांच्या घरच्यांचं कौतुक केलं पाहिजे. जसं तुम्ही म्हणला, आमच्यापेक्षा लोकं त्यांना जास्त हिणवायची. बरं. हे काय इंजिनिअरिंग केलंय, हे एवढा शिकला, बाहेरून शिकून आला आणि काय करतायत तर कुत्र्या मांजराचं दुकान टाकले. अच्छा. म्हणजे तिथून पासून तो जो प्रवास होता, तो आता काही करोडमध्ये आता आम्ही पेडसेरमीची जर्नी आता सुरू आहे. मग ह्यात आमच्या कुटुंबाचा पण वाटा तेवढा महत्त्वाचा आहे. बरं, जेव्हा त्यांना तसं हिनवलं जात होतं, तेव्हा घरी जाऊन मी एकदा वडिलांशी बोललो देखील, की बरं. तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुम्हाला कमीपणा तर कुठे येत नाही ना? तर त्यावेळी वडिलांचं माझं वाक्य होतं, की "निखिल, दुनिया में सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग." अच्छा. तर हे वाक्य त्यांनी मला सांगितलं आणि म्हणजे आदित्य आणि तू ज्या विजनने काम करत आहात, तो विजन लक्षात ठेवा, तो गोल पुढे ठेवा आणि बरोबर. तुम्ही कार्यरत राहा. अच्छा. तर मग त्यांचा देखील वाटा तेवढा महत्त्वाचा आहे. त्यानंतर माझ्या असेल किंवा आदित्याच्या, आमच्या मिसेसचा पण वाटा तेवढा महत्त्वाचा आहे, की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी असताना, बघत असताना आम्हाला तेवढी साथ पण दिली. बरं. कारण माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर त्या 20-25 दिवसात मला वाटतंय, की पेट्स अँड मीची सुरुवात झाली, स्थापना अच्छा. झाली. म्हणजे नवीन लग्न झालेल्या जोडप्याचं पहिलं एम काय असतं, की पहिलं हनीमूनला जाणे किंवा फिरायला जाणे. पण तसं मी माझ्या मिसेसला समजावलं, की आपण पहिलं हे पेट्स अँड मीचं जे बेबी आहे, ते आधी बघूया. त्याला तेवढं ग्रो करूया आणि मग आपण पुढे जाऊया. पण तिने पण तेवढी साथ दिली. एसटीने आम्ही कोरेगाव टू सातारा येऊन-जाऊन करत होतो. बरं. संध्याकाळी 10 वाजता रात्री माघारी यायचो. ह्या सगळ्या गोष्टीत म्हणजे कुटुंबानं तुमचं देखील साताऱ्यात दुकान आहे. आता त्यासाठी तुम्ही एसटीने कोरेगाववरून ये-जा एसटीने येऊन-जाऊन करतो किती सुरुवातीच्या काळात. किलोमीटर आहे? एक 20 किलोमीटर आहे बरं. दुकान ते घर. मग सकाळी जाणे ते रात्री 10 वाजता येणे. तिथे त्यांनी असेल, घरातल्यांनी, आई-वडिलांनी देखील फार साथ दिली आणि 2 वर्ष आम्ही सर्वांनी चांगलं कष्ट केलं आणि कंपन्यांचं जे टार्गेट असतं, ते अचीव्ह केलं बरं. आणि कंपन्यांच्या टार्गेट अचीव्ह केल्यानंतर त्यांच्याकडूनच आम्हाला उलटी दुबई ट्रिपची ऑफर झाली. सेल्सचं टार्गेट अचीव्ह केलं. एक्झॅक्टली. ओके. सेलचं टार्गेट अचीव्ह केलं आणि त्यांच्याकडून आम्हाला दुबई ट्रिपची ऑफर अरे आली वाह! आणि स्वकर्तृत्वावर मग आम्ही दोघं दुबईला गेलो. अच्छा. मग आदित्यनं पण देखील तेवढं हेच मोठेपणा दाखवला. तो म्हणला, की तुमचं नुकते लग्न झाले. तुम्ही 2 वर्ष हा संघर्ष केल्यावर माझाच व्हायचे तर तुम्ही जावा. म्हणजे हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग पार्टनरशिपमध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे दादा. बरोबर. निखिल काय नेमकं संघर्ष सुरू झाला? पैसे नव्हते. काय केलं? आता पैशाचा जर विषय बोलाल तर कुठलाही धंदा सुरू करायच्या आधी भांडवल लागतं आणि बरोबर. आम्ही ऑलरेडी मायनसमध्ये होतो. अच्छा. म्हणजे शून्य पण नव्हतं, मायनसमध्ये होतो. तर भांडवल कसं उभं करायचं यासाठी आम्ही काही सर्च करत होतो, व्हिडिओज बघत होतो. भरपूर माहिती उपलब्ध होती. तर त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की स्टार्टअप इंडिया जे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, हां. त्याच्यामध्ये तुम्हाला सीड फंड मिळतो. बरं. सीड फंड म्हणजे असा फंड आहे की जो धंदा सुरू करताना तुम्हाला उपयोगी पडतो. हा सीड फंड 2 स्वरूपाचा असतो, की साध्यामध्ये तुम्हाला ग्रांट मिळते आणि डेट मिळते. बरं. डेट म्हणजे लोन. लोन. हा फंड सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. म्हणजे हा पॉडकास्ट बघणाऱ्यांसाठी तर मी तर आवर्जून सांगेन, की तुम्ही स्टार्टअप इंडियाच्या पोर्टलवरती जाऊन बरं. स्टार्टअप इंडिया रेकॉग्निशनचं सर्टिफिकेट काढून घ्या. बरं. हे सर्टिफिकेट निघायची प्रक्रिया ही साधारण 6 ते 7 दिवसात पूर्ण होते. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा स्टार्टअप म्हणून रेकॉग्नाइज्ड होता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नजरेत, तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट तुमच्यासाठी भरपूर दरवाजे ओपन करतं. बरं. या दरवाजांमधले 2 दरवाजे म्हणजे सीड फंड आणि ग्रांट. आम्ही सुरुवात करताना पेट्स अँड मीला सीड फंडसाठी अप्लाय केलं आणि आम्ही इन्क्युबेशन सेंटर, अटल इन्क्युबेशन सेंटर जे असतात, अख्ख्या भारतामध्ये जवळपास अशा 1000 सेंटर्स आहेत की जे रेकॉग्नाइज्ड स्टार्टअप इंडिया थ्रू या योजना राबवतात. बरं. आणि जाणं, करणं ही प्रक्रिया इतकी सोपी आहे. आपल्याला माहीत नाही म्हणून आपण बऱ्याचदा या ठिकाणी जात नाही. आम्हाला याची माहिती मिळाली. आम्ही मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमध्ये एफ-एम-सी III हे जे इन्क्युबेशन सेंटर आहे, इथे आम्ही जाऊन अप्लाय केलं. आम्ही सिलेक्ट देखील झालो. कमिटी बसली. आमच्या आयडियावरती त्यांनी विचार केला आणि आम्ही ऑनलाईन पेटमध्ये काहीतरी करतोय, याची आयडिया त्यांना आवडली. त्यांनी आम्हाला ₹10,00,000 सुरुवातीचं सीड फंड दिलं. बरं. पण हे हे कर्ज स्वरूपात आहे. हो, हे कर्ज तुम्हाला ते परत स्वरूपात होतं. फेडायचंय. गव्हर्नमेंटला परत परत फेड द्यायचे का बँकेचं लोन आहे?
हे गव्हर्नमेंटला परत द्यायचंय. बरं. पण याचा व्याजदर जर तुम्ही बघितला तर हा 6% वार्षिक व्याजदरावरती हे कर्ज उपलब्ध करतो. फक्त 6%. फक्त 6%. आणि वाह! बरेच बेनिफिट टॅक्स बाबत टॅक्स पण बेनिफिट आहे, की बरं. जर तुम्ही स्टार्टअप इंडियाच्या अंडर जर ॲज अ स्टार्टअप रेकॉग्नाइज झाला, तर तुम्हाला कुठलेही 3 वर्ष, पहिल्या 10 वर्षाच्या कालावधीत कुठलेही 3 वर्ष तुम्ही निवडायचे, की ज्याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटला म्हणू शकता, की आम्ही हे 3 वर्ष टॅक्स नाही भरणार. नाही, पण हे स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन करणं किंवा इन्क्युबिक सेंटर याची फारशी आपल्या लोकांना माहितीच नाहीये. बरोबर. म्हणजे तुम्हाला जेव्हा स्टार्टअप सुरू करायचं होतं, तर ते मार्गदर्शन घ्यायला तुम्ही इन्क्युबिक सेंटरमध्ये गेला होता का? इन्क्युबेशन सेंटर हे सगळ्यात पहिलं मार्गदर्शनाचं केंद्र आहे. ओके. मी थोडक्यात सांगतो इन्क्युबेशन सेंटर काय आहे. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे तुमच्या धंद्यासाठी, स्टार्टअपसाठी पोषक वातावरण ज्या गोष्टीसाठी लागतं, त्या पोषक वातावरणाची निर्मिती. म्हणजे काय? तुम्हाला गाईडन्स, टेक्निकल सल्ला, तुम्हाला आर्थिक मदत आणि तुम्हाला काम करण्यासाठी जागा. बरं, हे इन्क्युबेशन सेंटर 24 तास ओपन होतं. बरं, लाईट, इलेक्ट्रिसिटी, एसी, वायफाय हे सगळं फ्री आहे. बरं. चहा, कॉफी सगळं फ्री आहे. तुम्ही अच्छा. फक्त काम करण्याची उशीर आहे. मग तिथं जाऊन आपण रजिस्टर करायचं का? रजिस्टर करायचं. ओके. पण किती प्रकारचे इन्क्युबिक सेंटर आहेत भारतामध्ये? अॅग्नॉस्टिक इन्क्युबेशन सेंटर भरपूर आहेत. बरं. काही सेक्टर स्पेसिफिक इन्क्युबेशन सेंटर हे असतात. ऍग्रिकल्चरचं एक आहे, असं मी ऐकलंय. बरोबर. बारामतीमध्ये जे इन्क्युबेशन हो, सेंटर आहे. बारामती ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये एक इन्क्युबिक सेंटर आहे बरोबर. ऍग्रिकल्चरचं. मग त्यांचा फोकस हा स्पेसिफिक असतो, ओके. की ऍग्रिकल्चर मधल्या होणाऱ्या नवीन-नवीन इनोव्हेशन्स बरोबर. याला प्रोत्साहन द्यायचं. त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून द्यायचं. हं. अशा इन्क्युबेशन सेंटर मधून दादा पेट्सेनमीची सुरुवात झाली. अच्छा. आणि म्हणजे पहिलं लोन तुम्हाला 10 लाख रुपयाचं 10 त्यांच्याकडून लाख मिळालं. रुपयाचं मिळालं. ओके. आणि त्यावेळेला आम्ही पैसे आले म्हणून कसेही खर्च केले नाहीत. आमचा अप्रोच नेहमी प्रॉफिटेबिलिटीकडे होता. ओके. कारण आपण कुणाचे तरी लोन घेतले आणि हे बरोबर. आपल्याला परतफेड करायचे. 22 मार्च 2023 ला आम्ही डार्क स्टोअर चालू केलं. डार्क स्टोअर डार्क ते स्टोअर. काय असतं? डार्क स्टोअर म्हणजे दादा आता क्विक कॉमर्सच्या जगात बरं. जर तुम्ही बघितलं तर होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरी. ओके. पण याच्यासाठी तुमच्या कस्टमर पासून जवळ असं एक लोकेशन निवडलं जातं, की ज्याला तुम्ही एक स्टोअर मध्ये रूपांतर करता. इट्स काइंड ऑफ अ वेअरहाऊस. बरं, बरं, बरं. म्हणजे याच्यामध्ये फरक काहीच म्हणजे पडत नाही. दुकान नसतं ते. आणि दुकान याचे नसतं. Storage. ऍडव्हान्टेज पण आहेत. की आता तुम्ही सांगा, की बाणेरमध्ये आम्हाला किती रुपयात आमचं भाडे असेल? म्हणजे बाणेरसारख्या ठिकाणी. अंदाजन आम्ही 2000 स्क्वेअर फीटची जागा ही इतक्या स्वस्त भाड्यामध्ये उपलब्ध करून घेतली आणि म्हणजे खास करून ज्या लोकांनी तिथं मदत केली, जे दत्तात्रय कळमकर आहेत त्या जागेचे मालक, बरोबर. ह्यांनी खूप मदत केली. अच्छा. पण मला तुम्ही सांगा, की तुम्ही ज्यावेळेस प्रथम सुरू केलं, तेव्हा ट्रायलवर तुम्ही डिस्ट्रिब्युटरकडे जाऊन माल घ्यायचा होलसेलमध्ये आणि डिलिव्हरी तुम्ही रिटेलमध्ये द्यायचा. बरोबर. असा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली. सुरुवातीला त्याला तसंच आम्ही झालं. जसं म्हटलं जातं ड्रॉप शिपिंग नावाचा ड्रॉप एक शिपिंग. चांगला टर्म आहे, ओके. की ऑर्डर मला कस्टमरनं दिली. तुमच्याकडे माल उपलब्ध होता. कस्टमर माझ्याकडून घ्यायला तयार होता. मी तुमच्याकडे गेलो. मला 3 तासासाठी फक्त हे माल पाहिजे. बरोबर. याचे पैसे आणून मी 3 तासानंतर तुम्हाला देतो. व्हेरी नाईस. मग तुम्हाला 10 लाख रुपयाचं लोन मिळालं आणि मग तुम्ही कसा विस्तार केला? कारण कसं प्लॅनिंग केलं आता पुढं? त्यावेळेला खरं सांगायचं तर वेबसाईट बनवणं, ॲप बनवणं यासाठी खरंच पैसे नव्हते ओके. आणि आम्ही तो विचारही करू शकत नव्हतो. तर त्यावेळेला आम्ही काय केलं, की सगळ्यात जवळचा लोएस्ट हँगिंग फ्रूट काय होता, तर आमच्यासाठी WhatsApp बॉट होता. अच्छा. तर WhatsApp बॉट नावाचा प्रकार, जे WhatsApp कॉमर्स आपण ज्याला म्हणतो, हो. हे आम्ही इम्प्लिमेंट केलं आणि त्याच्यामुळे आमची कॉस्ट 70% रिड्यूस झाली. बरं. म्हणजे आमचा कस्टमर हा आज देखील 50,000हून जास्त कस्टमर बेस हा WhatsApp API बॉट्सवरती. बरं. म्हणजे WhatsApp कम्युनिटीमध्ये 50,000 पेक्षा जास्त लोक सध्या आमच्याशी जोडले गेलेले आहेत. अरे वाह! व्हेरी नाईस. पण तुम्ही सकाळबरोबर काहीतरी एक वेगळा प्रयोग केला. नेमकं काय आहे तो? म्हणजे सकाळसोबत आम्ही सकाळ पे टू पे या नावाचा इव्हेंट केला, की ज्यामध्ये डॉगला, कॅटला तिथे त्याच्या पेट पॅरेंट्स सोबत येणं शक्य होईल. त्यांचे ॲजिलिटी एरियाज असतील, त्यांचे गेम्स असतील, ते तिथे ठेवले. त्यांचे ट्रेनिंग सेशन्स असतील. बऱ्याच मोठ्या-मोठ्या कंपन्या, बाहेरच्या कंपन्या तिथं आल्या. त्यांचे काही समुपदेशन पेट पॅरेंटला असेल. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सकाळची माध्यमातून केल्या. ऑलमोस्ट 30,000 पेट पॅरेंट त्या ठिकाणी त्यावेळी आलेले. 30,000? 30,000 3 दिवसाचा इव्हेंट होतो पुण्यामध्ये कोथरूड येथे आणि युजुअली आता लास्ट मंथमध्ये तो झाला बरं. आणि त्याला पर डे साधारण 10 ते 12,000 लोक येतात. अरे! म्हणजे तुमचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे व्यवसायाची का नेमकं लोकांना अवेअरनेस करणं? अवेअरनेस करणे आणि कम्युनिटी बिल्ड करणे, हे आमचं त्याच्या मागचं धोरण आहे. ओके. कारण दादा पेट इंडस्ट्री बाबत जर आपण बोलायचं झालं ना, हं. तर पेट चं पॉप्युलेशन वाढवणं ह्या विषयावरती न बोलता लोक माझा मार्केट शेअर किती, मी हा शेअर कसा ग्रॅब करू शकतो याविषयी चर्चा करतात.
पण हे शेअर वाढवण्यापेक्षा जे थाळी आहे तीच मोठी करता कशी येईल, अच्छा. याच्यावरती जर तुम्ही विचार बिझनेस केला, एक्सपान्शन. व्हेरी नाईस. कॅटेगरी एक्सपान्शन आपण त्याला म्हणू शकतो. कारण मार्केटच जर वाढलं, तर सगळ्यांनाच त्याला सामावून घेण्याची ताकद निर्माण होते. तसं पण तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं, की अमेरिकेमध्ये 11% वाढतोय दरवर्षी. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 20% वाढतोय हा व्यवसाय. आता नेमकं तुमचं या व्यवसाय संबंधामध्ये तुमचं पेट्स अँड मी या कंपनीचं विजन काय आहे? कारण कसं आहे, की पुणे, मुंबई शहर असेल, अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, इथं हा व्यवसाय चांगला चालेल. पण जसं आपण टायर 2, टायर 3 सिटीमध्ये सुद्धा आता पेट्स खूप पॉप्युलर आहेत. तर तुम्ही हा महाराष्ट्राचा जो व्याप आहे, तो कसा हाताळणार? कारण तुम्ही बाणेरमध्ये, मुंबईमध्ये, साताऱ्यामध्ये हा जो व्यवसाय तुम्हाला महाराष्ट्रभर न्यायचा आहे, त्याचं तुम्ही कसं प्लॅनिंग करताय? याचं प्लॅनिंग दादा जसं तुम्ही म्हटला महाराष्ट्रात सीमित नाहीये. अच्छा. हे नॅशनल स्केलवरचा प्लॅन आमचा अरे ऑलरेडी वाह! झालेला आहे. अरे आणि अभिनंदन ह्या खरं. ह्या मागचं विजन आपण सर्वांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांचे होतं. अहत तंजावर ते तहत पेशावर, अवघा मुलूक आपला. आणि ती संकल्पना तुम्ही ज्या पद्धतीने पुढे नेली दादा, अहत ऑस्ट्रेलिया ते तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. अच्छा. त्या संकल्पनेतूनच आम्ही प्रेरणा घेऊन आमचं पुढचं दौड विजन. तशी राहणार आहे. म्हणजे तुम्ही देश पूर्णपणे व्यवसायासाठी समोर ठेवलाय. व्हेरी आता नाईस, व्हेरी नाईस. आम्ही टियर 1, टियर 2 या सिटीजमध्ये जसं पुणे, मुंबई सारखी शहर आहेत, की जिथं आम्ही डार्क स्टोअर एक्सपान्शन करतोय. मुंबईमध्ये ऑलरेडी आपलं ऑपरेशन चालू झालेत गुड. लास्ट इयर. पुण्यामध्ये आपण अजून एक्सपांड करतोय. आणि टियर 3, टियर 4 सिटीजमध्ये पोटेन्शियल खूप जास्त आहेत आता. बरं. जसं की शहरं आहेत आपली महाराष्ट्रातले कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड ह्यासारख्या शहरांमध्ये आम्ही रिटेल आउटलेट्स प्लस ग्रूमिंग सेंटर्स बरं. अशी एक संकल्पना लॉन्च केली. ज्याच्याकरता आम्ही फ्रँचायझी ऑप्शन्स देतोय, की लोकांनी आमच्या बॅनर खाली, आमच्या मार्केटिंग खाली इथे व्यवसाय सुरू करावा. आणि ज्याचं पेबॅक पिरियड हा 18 महिने ते 24 महिन्याच्या पिरियडमध्ये हा पेबॅक होतो. आणि याच्यामध्ये पेट विषयी एक्सपर्टीज आम्ही घेऊन येतो. तुम्हाला बरं. त्यातलं काही शिकायची गरज नाहीये. आणि टियर 1 आणि टियर 2 सिटीजमध्ये आम्ही डार्क स्टोअरमधून एक्सपांड करतोय. आता याच्यामध्ये आम्ही बंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, अगदी दिल्लीपर्यंत आमचा प्लॅन झालेला आहे. अच्छा. तर हे पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये आम्ही टियर 3, टियर 4 आणि टियर 1, टियर 2 असे दोन्ही एक्सपान्शन्स करतोय. पण तुम्ही पेट्स अँड मीच्या माध्यमातनं फक्त फूड आणि मेडिकल जे काही त्यांना लागतं एवढंच प्रोव्हाईड करणार आहे का अजून काही विस्तार आहे तुमचा? नाही बरेच D2C प्रोडक्ट पण आम्ही आता सध्या त्यावरती पण विचार आता करतोय. मार्केट खूप वाढतंय. जसं बरं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं पेट फूड हे खरं फोकस आहे, खरा गोल आहे, की भारतीय कंपन्या त्याच्यात जाव्यात. कारण हे मार्केट 65% इंडस्ट्री साइजच्या हिशोबाने चालतं. म्हणजे जर 32,000 कोटीचं मार्केट आहे, तर असं पकडून चला 20,000 कोटी फक्त त्यातले फूडचं मार्केट आहे. नाही म्हणजे याचा अर्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भविष्यामध्ये आता तुम्हाला आयपीओ काढायला लागेल. जेणेकरून भारतातल्या अनेक लोकांना तुमचं पार्टनरशिपचा फायदा मिळावा, शेअर्स 100% मिळावेत. आता आपण खरं तर शेवटाकडे चाललेलो आहे. खरं तर आदित्य आणि निखिल एका वेगळ्या व्यवसायाची महाराष्ट्रातील तरुणांना तुम्ही ओळख करून दिली. खरं बघितलं तर 40% तरुण बेरोजगार आहेत. बरं. बेरोजगार तरुण आपण याच्यासाठी म्हणतो, की ते ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांचं नोंद सरकारकडे आहे बेरोजगार म्हणून. अशा काळामध्ये पैसे खिशात नसताना तुम्ही हा व्यवसाय सुरू केला. अगदी डिस्ट्रिब्युटरकडून घेऊन होलसेलमधून तुम्ही रिटेलमध्ये लोकांना विकलं. म्हणजे पैसा नाही, हे काही व्यवसायासाठी कारण असू शकत नाही. एक आयडिया क्लिक झाली, एक व्यवसाय आपण समजून घेतला, तर निश्चितच आपले लोक उद्योजक, व्यावसायिक होऊ शकतात. त्यातनं त्यांचं अर्थकारण बदलू शकतं. मी नुकतंच एक गोष्ट ऐकली आणि ती म्हणजे मनी इज पॉवर अँड मनी इज एनर्जी. आणि आपण पेट्स अँड मी च्या निमित्ताने आमच्या शोवर आला पॉडकास्टवर. आदित्य, निखिल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद नमस्कार. दादा. नमस्कार. थँक यू.